आज माझ्याकडे काही नाहीये. गाडी आहे, बंगला आहे, पती क्लास 1 अधिकारी आहे. मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे मैत्रिणींनो, मस्त जगा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा. एकमेकींसोबत तुलना करू नका. ही गोष्ट आहे जळगावच्या 40गाव मधील प्रतीक्षा पाटील यांची. प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या 24व्या वर्षी यावल वन विभागातील वनअधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला. ते जळगाव येथे वास्तव्यास होते. आयुष्यात सगळं काही सुरळीत चालू असताना असे एखादं वळण येतं की संपूर्ण आयुष्य तिथं येऊन थांबतं. उघड्या डोळ्यांनी आहे ते आयुष्य स्वीकारावं लागतं आणि काहीही दोष नसताना थांबावं लागतं. नियतीने आपल्यासोबत खेळलेला क्रूर डाव आपल्याला हसत हसत खेळावा लागतो आणि नियतीला सामोरं जावं लागतं. नियतीसमोर आपला टिकाव लागणार की नाही हा प्रश्न नंतरचा आहे. पण तोपर्यंत आपण आपलं आयुष्य कसं समृद्ध करावं याचं जिवंत उदाहरण होतं ते म्हणजे प्रतीक्षा पाटील. 28 वर्षीय प्रतीक्षा पाटील या एक अत्यंत हसरं व्यक्तिमत्व. आयुष्य भरभरून जगण्याची इच्छा असणाऱ्या प्रतीक्षा यांचा प्रवास नुकताच थांबला आहे. मृत्यूपूर्वी काही तास अगोदर समाज माध्यमांवर लिहिलेली त्यांची पोस्ट प्रत्येक स्त्री पुरुषाला विचार करायला लावणारी आहे. कॅन्सरमुळे वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या शेवटच्या फेसबुक पोस्टमध्ये खास करून महिला भगिनींना एक भावनिक आणि विचार करायला लावणारा संदेश दिला आहे. त्या म्हणतात, मस्त जगा, जगासोबत तुलना करू नका. गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी लढा सुरू होता. वडील मनोज आत्माराम पाटील हे GS पतसंस्थेचे माजी अध्यक्ष होते. प्रतीक्षा यांचे शिक्षण MA-DED होतं. जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. सुरुवातीला जिभेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार घेतले. 3 महिने उपचार सुरू होते. मात्र त्यानंतर जिभेला गाठ आली. त्याच्यावर तपासणी केल्यानंतर ही गाठ कर्करोगाची असल्याचे समजलं आणि अवघे कुटुंब सुन्न झालं. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला त्या सामोऱ्या गेल्या. मृत्यूच्या आधी 20 दिवस त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांची जीभ काढण्यात आली. त्यांचे वजन 10 किलोने कमी झाले होते. बाकी दुसऱ्या गोष्टीचं त्यांना दुःख नव्हतं, पण आता आपल्याला बोलता येणार नाही याचे दुःख त्यांना सतावत होतं. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 20 दिवसात मृत्यूने त्यांना कवटाळले. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं, माझ्या प्रिय सर्व मैत्रिणींनो, माझ्या जिभेला छाले झाले होते. जवळपास 3 महिने ते गेलेच नाहीत. मी डॉक्टर बदलत राहिले पण काहीच उपयोग झाला नाही. नंतर जिभेला गाठ आली. ती गाठ होती कर्करोगाची. हे ऐकून मला खूप धक्का बसला. 8 फेब्रुवारीला माझं ऑपरेशन झालं. फिजिओथेरपी, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी सगळं काही 4 महिन्यात झालं. आता मी घरी आहे आणि व्यवस्थित आहे. माझं वजन 10 किलोनी कमी झालं आहे. खूप त्रास झाला, पण ते जाऊ दे. सगळ्यात जास्त नुकसान हे झालं की मला आता आधीसारखं बोलता येणार नाही, कारण माझी जीभच कापली आहे. माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मी खूप रडले. मला खूप पश्चाताप झाला, पण काहीच उपयोग नव्हता याचा. मी वाचले या शस्त्रक्रियेनंतर हेच माझ्या घरच्यांसाठी महत्त्वाचं होतं. मी हे सगळं यासाठी सांगते की माझ्याकडे काही नाहीये. बंगला आहे, गाडी आहे, नवरा क्लास 1 अधिकारी आहे, सगळं आहे. पण मीच जर वाचले नसते तर या सगळ्याचा काय उपयोग असला असता. आपण स्वतःकडेच दुर्लक्ष करतो. मुलींना, बायकांना सवय असते कंपॅरिझन करायची की ती छान दिसते, ती श्रीमंत आहे, ती गोरी, मी जाड, ती फिरायला जाते, ती तशी कपडे घालते, माझी सासू अशी आहे. खूप तक्रारी असतात. पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना, त्याला जीवनाची खरी किंमत कळते. त्यामुळे सगळ्यांनी स्वतःकडे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहायला शिका. जीवन जगा. आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल सांगता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण काय खातोय याकडे लक्ष द्या. मैत्रिणींनो, आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो. आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा. जीवन जगा. असा मोलाचा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा पाटील यांच्या सकारात्मकतेची उजेडवात मृत्यूने विझवून टाकली. त्यांच्या पोस्टने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. प्रतीक्षा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.